घरात लहान मूल आहे त्यामुळे त्यांचा सांभाळ करण्यासाठी अनेक महिला त्यांची नोकरी बाजूला ठेवतात। मात्र आता अशा महिलांसाठी एक उपयुक्त योजना सरकार घेऊन येते। ही योजना नेमकी काय आहे तेच पाहूया या व्हिडिओमध्ये। नोकरदार महिलांना नवी ताकद देणारी पाळणा योजना आता सरकार राबवणार आहे। महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्र सुरू होणार आहेत। केंद्र सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेसाठी मान्यता दिली। त्यानंतर आता ही योजना प्रत्यक्षात राबवली जाणार आहे। मिशन शक्ती अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी केंद्राकडून तब्बल 60% निधी देण्यात येणार आहे, तर राज्य सरकारकडून 40% दिले जाणार आहेत। मात्र या योजनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत तेच पाहूयात। सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी पाळणा घरांमध्ये डे केअर सुविधा उपलब्ध असणार आहे। पूर्वशालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, मुलांच्या वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण यासारख्या सुविधा यामध्ये दिल्या जाणार आहेत। तसेच मुलांना दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता सुद्धा दिला जाणार आहे। पाळणा घर हे महिन्यातून तब्बल 26 दिवस तर दररोज 7.5 तास सुरू राहणार आहे। जास्तीत जास्त 25 मुलं या पाळणा घरात असणार आहेत आणि यासाठी एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येणार आहे। या सगळ्या प्रक्रियेदरम्यान लागणारा भत्ता आणि मानधन या सगळ्याचं नियोजन सरकार नेमकं कसं करतंय तेच पाहूयात। या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना 1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे। अंगणवाडी मदतनीस यांना 750 प्रतिमाह, पाळणा सेविका यांना 5500 प्रतिमाह, पाळणा मदतनीस यांना 3000 प्रतिमाह असा भत्ता देण्यात येणार आहे।